नमस्कार मित्रांनो, हा माझा यूट्यूब चॅनल आहे। तुम्ही मागील व्हिडिओ माझा बघितलाच आणि की पहिल्या वेळेस आपण पूर्ण माहिती दिलेली आणि आता ही माहिती एक महत्त्वाची आहे की ही फुल दिसतंय हे नराच आहे। बघितलं का, हे नर ह्याला फळ येत नाही। विशेष म्हणजे हे नर पण फळ येत नाही म्हणजे हे नराचं झाड ह्यात लागतंच, कारण नर मादी हा पोलनचा विषय असतो, त्यामुळं गरजेचंच आहे। आणि ही जे मादीचं झाड आहे तिथे दाखवा, ही मादी आधी ह्याला कळी येणार आणि नंतर फुल, आणि नराला फक्त जागेवर फुल येतं, त्याला फळ लागत नाही आणि हे गरजेचंच आहे। आणि हे नसेल तर ह्याला फळ लागत नाही, मग हे असं लाल होऊन जात असं आहे। आज आपला हार्वेस्टिंग चालू आहे सध्या फळात, तुम्हाला लगेच दाखवतो मी कशा प्रकारे हार्वेस्टिंग आहे आणि घरी जाऊन माल कशा प्रकारे निवड करायची आणि कशा प्रकारे जे आपण बियाणं धरतो ते सगळ्यात मोठं फळ लाल झाले की मोठं फळ सगळ्यात म्हणजे निरोगी जे फळ आहे तेच आपण बियाण्यासाठी धरतो। चला तुम्हाला दाखवतो हार्वेस्टिंग। अशा प्रकारे तोडा आपला चालू आहे आणि तुम्ही बघू शकता ही अशा प्रकारे फळ आहे आणि हे जे लाल झालेलं आहे ते आपण बियाण्यासाठी धरतो। सशक्त बियाणं आपण धरतो, असं कसलं बी पण बियाणं धरत नाही, कारण हा विषय थोडा म्हणजे नरमादीचा असल्यामुळे सशक्तच बियाणं धरावं लागतं, मोठं फळ एकदम। आणि तुम्ही बघू शकता किती क्वालिटी आहे। आणि हार्वेस्टिंग चालू आहे तिकडे, अजून दाखवा। अशा प्रकारे आपला आजचा तोडा पूर्ण होईल आणि किती क्विंटल माल निघलाय आज तुम्हाला कळेलच। जवळजवळ तुम्हाला सांगतो 1.5 ते 2 क्विंटल पर्यंत माल आपला जाईल, कारण अजून 1-2 तोडच होणार, ह्याच्यापेक्षा जास्त काय होणार नाही, कारण आता थंडी पण चालू होईल एक महिन्याच्या आतच, त्यामुळे 1-2 ते 3 तोडा अजून होतील। आणि बियाण्याची माहिती तुम्हाला आता हे कसं बियाणं केलंय तयार आपण ते तुम्हाला दाखवतो। आपण आत्ताच हार्वेस्टिंग बघितलं आणि आता निवड कशी करायची। आता निवड, हा जो माल दिसतोय ना हिरवा, हा माल विक्री योग्य आहे आणि हा माल आपण आता गोलटेकडीला पाठवणार आहे आणि जवळजवळ 1.5 ते 2 क्विंटल हा आपलं भरल आजचा तोडा। आणि हे जे लाल झालेलं निवडले आपण, हे मोठं मोठं सशक्त ह्याचं आपण बियाणं तयार करतो आणि हे बियाणं वाळवावं लागतं, म्हणजे ह्यातलं जे बियाणं आहे ना ते असं निघाल अशा प्रकारे असत, हे ह्यातलं बी काढून वाळवायला घातलेलं ना, कारण वाळू घातलंय। अशा प्रकारे आपण बियाणं तयार केले आणि ज्या पण शेतकऱ्यांना बियाणं लागल त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे, त्यांनी कॉल करा आणि पूर्ण माहिती भेटेल आणि कुठल्या महिन्यात तुम्हाला बियाणं अवेलेबल होईल, कारण आपण असंच बियाणं शेतकऱ्याला देणार नाही, कारण ह्याच्यावर प्रक्रिया होणार आहे अजून, प्रक्रिया केल्या की 80 ते 90% बियाणं ह्याचं उगवणार, अशा लायक आपण करणार आहे की असं डायरेक्ट देणार नाही शेतकरी, ह्याची अजून प्रक्रिया होणार आहे आणि शेतकऱ्याला देणं होईल तेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल। मग कॉन्टॅक्ट नंबर आहे, फोन करू शकता आणि माहिती विचारू शकता।